नाफेडची तूर चोरी उघड. शेगाव पोलिसांकडून 2 आरोपीस अटक. 2.65 लाखांचा मुद्देमाल जप्त. सीसीटीव्हीच्या आधारे तूर चोरीचा छडा. 2 आरोपी जेरबंद. शेगाव शहरातील श्रीराम इस्टेट येथील गोदामातून नाफेडची तूर चोरी करणाऱ्या 2 आरोपींना शेगाव शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक केली असून चोरीस गेलेले तूर, गुन्ह्यात वापरलेला टाटा एस वाहन आणि बारदाण्यासह एकूण 2,65,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी व्यंकटेश नगर शेगाव येथील वैभव दीपक देशमुख वय वर्ष 32 यांनी शेगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. 28 जून रोजी दुपारी श्रीराम इस्टेट येथील वखार महामंडळाच्या गोदामातून नाफेडने खरेदी केलेल्या तुरीचे 26 कट्टे म्हणजेच 13 क्विंटल अज्ञात चोरट्यांनी गोदामाचे कुलूप तोडून चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते. चोरीस गेलेल्या तुरीची किंमत 1,14,400 रुपये होती. गुन्हा दाखल होताच गुन्हे प्रकटीकरण पथकाने सीसीटीव्हीच्या फुटेजच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान चोरीसाठी वापरण्यात आलेले टाटा एस MH04 GS 3403 हे वाहन निष्पन्न झाले. त्यानुसार वाहनधारक विजय राधेश्याम अग्रवाल वय वर्ष 32 राहणार शेगाव याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने शेख उमर शेख जमीर वय वर्ष 23 राहणार आळसना तालुका शेगाव यांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून चोरीस गेलेली 13 क्विंटल तूर म्हणजेच 1,14,400 रुपये, टाटा एस वाहन 1,50,000 रुपये आणि नाफेडचे स्टेनलेस असलेले 15 बारदाण्याचे कट्टे म्हणजेच 1,500 रुपये असं एकूण 2,65,900 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील आणि पोलीस निरीक्षक निमिष मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे दबंग पोलीस उपनिरीक्षक कुणाल जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष गवई, गजानन वाघमारे, गणेश वाकेकर, जितेंद्र झोडोकार, प्रकाश गोभांदे तसेच टेक्निकल अॅनालिसिस विंगचे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू अडवे यांनी केली आहे. महाराष्ट्र न्यूज 1 साठी संपादक इस्माईल शेख, बुलढाणा. शेगाव शहर येथे दिनांक 28/6/2026 रोजी 16:30 वाजेच्या दरम्यान श्रीराम इस्टेट येथील गोडाऊनमधून वखार महामंडळाचे जे गोडाऊन होते त्यातून एकूण 26 कट्टे तुरीचे पोते 50 किलोप्रमाणे असे एकूण 1,14,400 रुपयाचे अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनचे कुलूप तोडून चोरून नेले होते. सदर फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हे पोलीस स्टेशन शेगाव शहर येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी अंमलदार यांनी सदर चोरीच्या गुन्ह्यात वापरलेले टाटा एस वाहन क्रमांक MH04 GC 3430 हे जप्त केले. त्याचप्रमाणे यातील 2 आरोपींना अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून चोरीला गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. तर आरोपीचं नाव? यात 2 आरोपी आहेत. त्यातील आरोपी क्रमांक 1 त्याचे नाव आहे एक अग्रवाल म्हणून आरोपी आहे आणि एक उबेर म्हणून आरोपी आहेत. असे 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. आरोपी क्रमांक 1 विजय राधेश्याम अग्रवाल राहणार शेगाव तसेच आरोपी क्रमांक 2 शेख उमर शेख जमीर राहणार आळसना अशी 2 आरोपींची नावे आहेत.